नमस्कार. व्यासंग मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. व्यासंग बोल प्रज्ञावंतांचे या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये आपण आमंत्रित केलं आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ वाकणकर यांना. वाकणकर सर आज आपल्यासाठी ज्ञानदेवांचा मोक्षपट म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्यासाठी मांडणार आहेत. ते आपण ऐकूच या. खरं तर आपण त्यासाठी सगळे उत्सुक आहोत, पण तत्पूर्वी सरांचा परिचय करून घेऊया. खरं सांगायचं तर सरांचा परिचय याच्यातच एक भाग होऊ शकतो, इतका त्यांचा विस्तृत परिचय आहे, कारण त्यांचं कामच तेवढं आहे. पण मी आपल्याला त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे सांगते. इंटरनॅशनल रामकृष्ण संस्कृत अवॉर्ड या कॅनडा येथील वर्ल्ड एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत मानाच्या पुरस्कारानं सर सन्मानित आहेत. हा पुरस्कार संस्कृत अध्यापन आणि संशोधन यातील पटुत्व आणि वेगळेपण यासाठी दिला जातो. वेदभारती हैदराबाद यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रकवी डॉक्टर ओगेती अच्युतम शास्त्री स्मृती पुरस्कारानं सुद्धा सर सन्मानित आहेत. मुंबई विद्यापीठातर्फे दिली जाणारी स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिपसुद्धा त्यांना प्राप्त आहे. साहित्य, शास्त्र, तंत्र या विषयांबद्दलचे संस्कृत साहित्य आणि संस्कृत व्याकरण हे सरांचे अभ्यासाचे विषय. संस्कृत साहित्यातील क्रीडा प्रकार आणि पुराभिलेख म्हणजे मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी या विषयावर विशेष संशोधन. सरांनी इतके नानाविध उपक्रम केलेले आहेत त्याबद्दल थोडंसं. बुद्धिबळ आणि गंजिफा या क्रीडा प्रकाराचा संस्कृत साहित्य आणि विशेष करून पुराभिलेख यांच्या दृष्टीतून अभ्यास. दुर्मिळ आणि अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील कलह काव्य याचा अभ्यास. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या भागातील विद्वानांचं संस्कृत साहित्याला लाभलेलं योगदान. श्री के.व्ही. वझे यांच्या हिंदी शिल्पशास्त्र प्रस्तावना खंड भाग 1 या मराठी पुस्तकाचं इंग्रजीमध्ये भाषांतर सरांनी केलं आहे. आजपर्यंत त्यांचे मला वाटतं 10 ग्रंथ प्रकाशित आहेत. 10 ग्रंथांचं काम चालू आहे. 100हून अधिक रिसर्च पेपर्स सरांनी लिहिलेले आहेत आणि अनेक विद्यापीठांमधनं, अनेक विश्वविद्यालयांमधनं त्यांच्या ह्या पेपर्सची विशेषत्वानं दखल घेतली गेलेली आहे. अनेक लेख प्रकाशित आहेत आणि देशविदेशातील अनेक मान्यवर शिक्षण संस्थांशी अभ्यासक या नात्यानं सर संबंधित आहेत. उच्च विद्या विभूषित, व्यासंगी विद्वान आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं विशेषण म्हणजे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असे डॉक्टर सिद्धार्थ वाकणकर. सरांना आपण विनंती केलेलीच आहे की सर आम्हाला तुमच्याकडनं जास्तीत जास्त ऐकायचे, वेगवेगळे विषय ऐकायचे आणि सरांचा मोठेपणा असा की सरांनी त्याला तात्काळ होकार दिला आहे. आज आपण सुरुवात करतोय ती ज्ञानदेवांच्या मोक्षपटापासून. या व्याख्यानमालेमध्ये अशा काही दुर्लक्षित किंवा दुर्मिळ विषयावर मी व्याख्यानं द्यावी अशी श्रीमती धनश्रीताई लेलेंनी मला विनंती केली. त्याला अनुसरून मी संस्कृत साहित्यातील काही रत्नांचं आपल्यासमोर विवेचन करणार आहे आणि आत्तापर्यंत जे काम ह्या विषयांवर झालेलं आहे त्याचा थोडासा आपण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम संस्कृत साहित्यातील क्रीडा प्रकार हा जो विषय आहे तो फारच दुर्लक्षित झालेला आहे आणि त्यामुळे गेली जवळजवळ 45 वर्ष ह्या क्रीडांवरील साहित्याचं मी एकत्रीकरण करत आहे आणि त्याच्यावर संशोधन करीत आहे. त्यातून मला असं लक्षात आलं की ज्याला आपण सापशिडी हा खेळ म्हणतो तो महाराष्ट्रातच निर्माण झाला. त्याच्यानंतर गंजिफा किंवा पत्ते ज्याला किंवा छद म्हणतात तो सुद्धा भारतातच निर्माण झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला हल्ली आपण बुद्धिबळ म्हणतो तो खेळसुद्धा भारतातच मिळवला गेला आहे. पण त्याचं पूर्वरूप हे चतुरंग नावाचं होतं. ते कसं काय आहे ते आपण हळूहळू प्रत्येक व्याख्यानात थोडं थोडं त्याची माहिती घेऊ. आज सुरुवातीला आपण सापशिडी या खेळाविषयी माहिती मिळूया आणि त्याच्या संबंधात संस्कृत वाङ्मयात काही आहे का किंवा त्याची काय परंपरा आहे त्याची थोडक्यात माहिती घ्यायची. सापशिडी हा खेळ मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी निर्माण केला अशी आपल्याकडे परंपरा आहे आणि ज्ञानेश्वरांनी त्याला मोक्षपट असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ज्या पटाच्या आधाराने आपण
मोक्षाप्रती जाऊ शकतो तो पट किंवा तो खेळ, त्याला त्यांनी मोक्षपट असं नाव दिलं आहे. हा खेळ निर्माण करण्याचे दोन मुख्य उद्देश असे होते की खेळाच्या माध्यमातून जनसामान्यांना, वारकरी लोकांना हळूहळू आपल्या तत्त्वज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांची सदाचारी वृत्ती वाढीस लागावी किंवा त्यांनी सद्वृत्तीकडे आपलं मन वळवावं आणि त्यांची आपली स्वतःची उन्नती करून घ्यावी, हा त्याच्या मागला मुख्य उद्देश होता. त्यामुळे त्यांनी हा खेळ निर्माण करण्याचं मुख्य कारण करमणुकीच्या साधनाने भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं. आणि त्याकरता त्यांनी सापशिडी या खेळाची निर्मिती केली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सापशिडी खेळ सगळी लहान मुलं खेळतात, पण ह्यात गंमत कशी आहे की हा खेळ जनसामान्यांमध्ये जास्ती रूढ आहे आणि अतिशिक्षित किंवा विद्वान लोकांमध्ये फारच कमी खेळला जातो. कारण हा जनसामान्यांचा खेळ असल्यामुळे त्यांना आपला चित्त आलस्य निवारण करण्याकरता, म्हणजे मनाला जे मालिन्य येतं, जो कंटाळा येतो, जो बोर्डम येतो, त्याचं निरसन करण्याकरता असा खेळ असावा ज्याच्यात काही जास्ती खर्च येणार नाही, घरच्या घरी तुम्ही खेळू शकाल आणि आपल्या सवंगड्याबरोबर त्याचा आनंद लुटू शकाल, असे काही खेळ आपल्या हिंदुस्थानी लोकांनी निर्माण केले. त्यातला हा महत्त्वाचा खेळ म्हणजे ज्ञानदेवांचा मोक्षपट. मोक्षपटाचं स्वरूप आहे की आपल्याकडे अशी धारणा आहे की आपण 84 लक्ष योनीतून मनुष्य जातो, म्हणून 84 घरांचा हा मूळ पट त्याने निर्माण केला. आणि जन्मापासून मोक्षापर्यंत ज्या ज्या अडचणी आपल्याला येऊ शकतात किंवा जे जे विकार मनात येऊ शकतात, त्या विकारामध्ये कुठली उपयुक्त गोष्ट असावी त्याचा विचार करून, म्हणजेच आपल्या दृष्टीने धर्मशास्त्राचा आणि भक्तिशास्त्राचा आधार घेऊन त्यांनी अध्यात्माकडे कशी वाटचाल करायची ह्याविषयी जे मार्गदर्शन केलं ते ह्या मोक्षपटातून केलं. या मोक्षपटामध्ये 5 ते 7 शिड्या असतात आणि 9 ते 10 साप असतात. उद्देश असा आहे की तुम्ही चांगली वर्तणूक केली तर शिडीवरून तुम्ही वरच्या मार्गावर जाऊ शकता, वरच्या पातळीवर जाऊ शकता, आणि एखादी चूक केली, कुठल्या विकाराच्या अधीन झालं तर सापाच्या तोंडातून सरळ शेपटी वाटे बाहेर जाऊ शकता. हे सांगण्याचं उद्देश एवढेच आहे की चांगलं कर्म केलं तर आपली उन्नती होते आणि वाईट कर्म केलं तर आपण अधोगतीला जातो. हे साधं सोपं तत्त्व सामान्य लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांनी या खेळाची निर्मिती केली. आणि ही निर्मिती झाल्यानंतर हळूहळू लोकांना त्याच्यामध्ये रुची निर्माण झाली आणि अशा प्रकारे खेळ खेळता खेळता त्यांनी भागवत धर्माची जी मूलभूत सूत्र होती, मूलभूत तत्त्व होती, सदाचाराचा जो मार्ग होता, त्या मार्गावर आपण कसं कर्मण करावं ह्या संबंधात हा जो एक निर्माण केला आहे, त्या खेळामध्ये लोकांची हळूहळू प्रवृत्ती वाढायला लागली. महाराष्ट्रात निर्माण झालेला हा लेख किंवा हा पट दक्षिण भारतात कसा गेला याचं लोकांना कुतूहल असेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की दक्षिण भारतातील तंजावूर किंवा ज्याला आपण थंजावूर हल्ली म्हणतात, पूर्वीचं तांजोर, ह्या गावी भोसले राजवंश राज्य करीत होता. त्यामुळे महाराष्ट्रातनं गेलेले भोसले तिकडे आपला हा सांस्कृतिक खेळ घेऊन दक्षिणेकडे गेले आणि दक्षिणेत त्याला परमपद सोपानपटम असे त्याने नाव दिलं. ज्ञानेश्वरांच्या मोक्षपटात फक्त पारिभाषिक संज्ञा आणि देवासंबंधी जी माहिती होती किंवा ज्या संज्ञा होता त्यांचंच विवरण होतं. पण हा खेळ जेव्हा दक्षिण भारतात गेला, जेव्हा त्याला राजाश्रय प्राप्त झाला, तेव्हा ज्या लोकांनी ह्या खेळाची निर्मिती, ह्या पटाची निर्मिती केली, त्यांनी असा विचार केला की आपले राजे आणि राणी किंवा वजीर वगैरे लोक ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांचीसुद्धा आपण चित्र या परमपद सोपानपटात अंतर्भूत करावीत. इतरही गोष्टी त्याने अंतर्भूत केल्या, काही नद्या वगैरे केल्या, सिंह वगैरे आपले जे महत्त्वाचे प्राणी आहेत त्यांची चित्र दिली, वेलबुट्टी वगैरे करून तो सजवला गेला आणि अशा प्रकारे परमपद सोपानपट याची निर्मिती झाली. ह्याचं तत्त्व एकच होतं की चांगल्या आचाराने आपण आपली बौद्धिक मानसिक उन्नती करून घ्यावी आणि शक्यतोवर परापवादापासून निवृत्त व्हावं
आपली चांगली वागणूक वाढत राहावी आणि दुर्जनतेपासून दूर जावं किंवा विकारापासून आपल्या मनावर संयम करून ताबा मिळवण्याचं जे तंत्र आहे ते अवलंबावं, हा त्याचा मागचा मुख्य उद्देश होता. हळूहळू हा हिंदू धर्मात झालेला खेळ आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्याचं महत्त्व पटलं. म्हणून महाराष्ट्राच्या शेजारी गुजरात राज्य आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. गुजराती लोकांनी विशेषतः व्यापाऱ्यांनी हा खेळ आपल्या जैन धर्माच्या प्रसाराकरता वापरला. म्हणजे ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा प्रचार करण्याकरता या लेखाची निर्मिती केली. दक्षिण भारतात त्यांनी दाक्षिणात्य संस्कृती पुढे आणण्याकरता त्याची निर्मिती केली किंवा त्याचा प्रचार केला. तर आपल्या गुजराती बंधूंनी जैन धर्माचा प्रचार करण्याकरता ह्या खेळाचा उपयोग केला. आणि 200 वर्षापूर्वी जो स्वामीनारायण पंथ आला, त्या लोकांनीसुद्धा आपल्या धर्माची तत्त्व सांगण्याकरता, सोप्या रीतीने समजावून सांगण्याकरता ह्या परमपद सोपानपटाचा किंवा ज्ञानबाजी, ज्याला गुजरातीत ज्ञानबाजी म्हणतात, ह्या पटाची निर्मिती केली. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, गुजरातमध्ये मुसलमान राज्य खूप वर्ष होतं, त्यामुळे खूपसे उर्दू पर्शियन शब्द गुजराती भाषेत आले आहेत. हा बाजी हा शब्द डाव या अर्थी तसा आहे. तर एक संस्कृत शब्द आहे आणि एक उर्दू किंवा पर्शियन शब्द आहे. जसं आपण महाराष्ट्रात म्हणतो परवाना धारक, आता धारक हा संस्कृत शब्द आहे. लायसन्सला आपण म्हणतो परवाना धारक, परवाना. तर परवाना हा शब्द आहे म्लेच्छ ज्याला म्हणतात तो, आणि धारक हा संस्कृत. असे हे मिश्र शब्द त्यांनी वापरून हा खेळ निर्माण केला. आणि व्यापाऱ्यांच्या योगे हा खेळ परदेशात गेला आणि त्याचं स्नेक्स अँड लॅडर्स नावाचं एक स्वरूप निर्माण झालं, ज्याला इंग्रजीत ते स्नेक्स अँड लॅडर्स म्हणतात. आणि अहमदाबादमध्ये फादर वॅलेस नावाचे एक इटालियन स्कॉलर होऊन गेले. मूळचे हे इटालियन पादरी होते, धर्मप्रसार करायला अहमदाबादला आले आणि गुजराती भाषा त्यांनी आत्मसात केली आणि बहुतेक सगळे ग्रंथ त्यांनी गुजरातीत लिहिले. त्यांना मी या संदर्भात 84-85 विचारलं. ते म्हणाले, आवर इंग्लिश स्नेक्स अँड लॅडर्स इज मेंट ओन्ली फॉर एंटरटेनमेंट, नो रिलिजियस टीचिंग. हे त्यांचं ठासून त्यांनी विधान केलं. त्यामुळे आम्ही जो धर्माचा प्रचार करण्याकरता ह्या खेळाची निर्मिती केली तसाच उद्देश त्यांचा नव्हता. त्यांचा उद्देश फक्त खेळणं किंवा एंटरटेनमेंट हाच होता. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये आपली प्रत्येक क्रिया आहे ती धर्माशी जोडलेली आहे, संस्कृतीशी जोडलेली आहे. आपले सगळ्यांना बहुतेक अनुभव असेल, आपण जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा आपली आई आपल्या हातावर पूर्वी दही ठेवायची. आता पद्धत किती प्रचारात आहे माहिती आहे. दह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही बाहेर जाताना आधी जे खाल्लं असेल, तेलकट वगैरे खाल्लं असेल, ते घशाशी येऊ नये. त्याचा बॅक्टेरिया जो तयार होतो, तर बॅक्टेरियाला मारण्याकरता आपण दही घेतो. त्यामुळे दही भात खावा असं सगळीकडे प्रचार झालं. त्याचा इतका अतिरेक झाला की लोक म्हणायला लागले की तुम्ही जर जेवणाच्या शेवटी दही भात खाल्ला तर सासं श्रीमंत मिळतं, ही आपल्याकडे धारणा आहे. आता सगळेच जर दही भात खायला लागले तर गरीब कोणी राहणारच नाही. पण ही धारणा ते धर्मशास्त्राला आणि आयुर्वेदाला धरून त्यांनी हा नियम केला. आयुर्वेद आपण त्यातला विसरलो आणि ही अशी प्रगती झाली. दुसऱ्या आणखी एक सोपं उदाहरण देतो की आपण धर्म किंवा आयुर्वेद कसा मानलेला. आपण लहान मुलाची दृष्ट काढतो तेव्हा काय वापरतो, तो मोहऱ्या असतात त्या आपण अग्नीत टाकतो आणि त्या जळल्यामुळे वास येतो. आता मोहऱ्याच का अग्नीत टाकतात, त्याच्या मागे केमिस्ट्रीचं म्हणजे रसायनशास्त्र तत्त्व आहे. मोहरीचा आणि अग्नीचा संयोग झाला तर हवा शुद्ध होते. म्हणजे डिसीज चाइल्ड जे असतं, ज्याला दृष्ट लागली असते, त्यातून तो डिस जातो आणि तो इझी होतो, म्हणून खेळायला लागतो. म्हणून आपल्याला त्या मुलाला दृष्ट लागली. त्याच्या मागचं शास्त्रीय तत्त्व हे असं आहे. पण आपण शास्त्रीय तत्त्व विसरलो आणि गतानुगतिको लोकः न लोकः पारमार्थिका हे तत्त्व आणल्यामुळे त्याच्यामध्ये तत्त्व काय आपण विसरलो, आचार मात्र राहिला, विचार आपण विसरलो. ह्या मोक्षपाठाच्या अनुसंधानात आणखी एक महत्त्वाचं संशोधन 2 वर्षापूर्वी माझ्या नजरेत आलं. पुण्याला मनीषा ज्ञानेश्वर बाठे नावाची एक महिला आहे. 4 डिग्री तिच्याकडे आहेत, 4 डिप्लोमा आहेत. पण त्यांनी संबंध जीवन समर्थ कार्याकरता समर्पित केल्यामुळे तिने समर्थांचा जो वाङ्मयाचा अभ्यास केला, त्याच्यातून तिला असं कळलं
की ज्ञानदेवाच्या मोक्षपटासारखा सुद्धा एक मोक्षपट रामदासी संप्रदायामध्ये प्रचलित होता, म्हणजे त्यांच्या मठामध्ये प्रचलित होता. तसा प्रत्यक्ष खेळण्यात दिसला नाही. आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट एक तौलनिक अभ्यास हे असे एक पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाच्या आधारे मी थोडंसं विवेचन करणार आहे. हे संशोधन माझं नाही, त्याच्यावर माझा अधिकार नाही, पण त्यांची मी लेखी अनुमती घेतल्यामुळे या खेळासंबंधी मी आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे. 6 वर्षापूर्वी अध्यक्षीय भाषण देण्याकरता मला पुण्याला आमंत्रित केलं होतं. त्यावेळेस या महिलेने यांचा एक लेख वाचला होता. तेव्हापासून आमची ओळख झाली आणि माझा हा लेख वाचल्यानंतर, मोक्षपटावरचा लेख वाचल्यानंतर त्यांनी मला 2-3 वर्षापूर्वी संपर्क साधला आणि मला सांगितले मला ह्याच्याबद्दल माहिती हवी आहे. त्यांना सगळी माहिती दिली, जे काय मार्गदर्शन हवं होतं ते सर्व केलं. पण तेवढंच गुजरातीत ज्याला अंगळी चिंध्यानु पुण्य म्हणतात तेवढं दिशादर्शन मी केलं. आणि त्याच्यानंतर गेल्या 5 वर्ष या महिलेने अतिशय मेहनतीने हा ग्रंथ तयार केलेला आहे. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते रामदासी मोक्षपटाचे फोटो एकत्र केले, चित्र काढली, फोटो काढले आणि आपला अभ्यास केला. आणि त्याच्यात ह्या तौलनिक अभ्यासात त्यांनी ते संबंध स्पष्टपणे मांडलेले आहे. मी थोडक्यात त्याची माहिती देतो. रामदासांनी ठिकठिकाणी मठ स्थापन केले आणि प्रत्येक मठावर त्यांनी एक महंत निर्मिला, महंत त्याची नियुक्ती केली. आणि आपल्याला माहिती असेल चाफळच्या मंदिरात एक फार मोठे विद्वान त्यांनी मुख्य पुजारी म्हणून ठेवले. विद्वानाचं नाव आहे रामचंद्र गणेश नवहस्त. त्याचं हल्लीच्या भाषेत नवाथे असं झालं. आणि हे नवाथे हे तंजावरच्या राजाचे राजकवी होते. आणि त्याने एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिला आहे जो आपल्या बहुतेक लोकांना माहिती नाही, पण आपल्या जवळचा आहे, आपल्या दररोजच्या व्यवहाराला उपयुक्त असा ग्रंथ आहे. आणि त्याचं नाव आहे भोजन कुतूहलम. हा भोजन कुतूहल ग्रंथ त्यांनी 3 भागात लिहिलेला आहे. त्याचा फक्त पहिला भाग प्रकाशित झालेला आहे. दुसरा आणि तिसरा भाग अजूनही हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तर हे जे महंत होते, या महंतांना आपल्या तत्त्वज्ञानाचं, विशेषतः वेदांताचं ज्ञान व्हावं आणि त्या प्रकारे त्यांनी आचरण करावं, नैतिक आचरण त्यांचं चांगलं असावं आणि आपला वेळ फुकट घालवू नये, या समर्थ रामदासच्या आदेशानुसार आपल्या अध्ययनाबरोबरच त्यांनी वेदांताचे अध्ययन केलं. आणि फावल्या वेळात किंवा कंटाळा आला असेल तर हा मोक्षपट खेळायचा, असं त्यांनी त्याची रचना केली होती. आणि या मोक्षपटाचं वैशिष्ट्य असं आहे रामदासी मोक्षपटाचं, की त्यांनी 239 पारिभाषिक संज्ञा वापरलेल्या आहेत. आणि ज्या संज्ञांचा उपयोग आपल्याला तत्त्वज्ञान समजण्याकरता आणि आचरण्याकरता होतो. म्हणजे ह्या मोक्षपटाचा उद्देश त्या महंतांनी ज्ञानसंपादन करायचं आणि आपल्या व्याख्यानातून त्या ज्ञानाचा प्रसार करून आणि नैतिकतेचे धडे देऊन आपले महंत आणि आपले अनुयायी कसे चांगले होतील ह्याचा त्यांनी विचार केला. आणि ही जी नवीन पिढी निर्माण करायची, त्या नवीन पिढीकरता त्यांनी ह्या माध्यमाचा उपक्रम घेतला. आणि असं त्या मनीषा त्यांनी ते संशोधन केलेलं आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे की आपल्या खेळाच्या सहाय्याने त्यांनी आपल्या धर्माचा, आपल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून, आपल्या गुणांचा विकास करून आणि दोष काय असतील तर त्यांचं निराकरण करून आपली नैतिक उन्नती करून घ्यावी आणि त्याबरोबरच समाजातही सुद्धा उन्नती करावी, या उद्देशाने त्यांनी त्या पटाचा प्रसार केला. आणि अजून आत्तापर्यंत जवळजवळ 1867पर्यंत हा पट प्रकाशित झालेला नव्हता, पण त्यांच्या निरनिराळ्या मठामध्ये त्याचा प्रचार होता आणि त्या लोकांमध्ये प्रचारही होता, त्यांच्या अनुयायांमध्ये. आणि रामदासांचं एक मोठं वैशिष्ट्य आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की आपण रामदासी रामकथेचा जरी अभ्यास केला तरीही वारकरी संप्रदायाचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या मठामध्ये वारकरी संप्रदायाचे हस्तलिखितसुद्धा उपलब्ध आहेत. आणि त्यांचं मुख्य असा उद्देश होता की आपल्या महंतांनी सगळ्या संतांच्या कार्याचा, त्यांचा वाङ्मयाचा अभ्यास करून
आपलं व्यक्तिमत्व उजळून काढावं, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा, संकुचितपणा ठेवू नये म्हणून ह्या उदात्त हेतूने त्यांनी हे सर्व केलं आणि हळूहळू तो प्रसार होत गेला. आणि 2 वर्षापूर्वी जे पुस्तक त्यांनी काढलेलं आहे त्याच्या आधार मी थोडंसं विवेचन केलं आहे. ज्यांना जास्ती माहिती हवी असेल त्यांनी मनीषाताईंचं व्याख्यान आयोजित करावं किंवा त्यांचं हे पुस्तक वाचावं, म्हणजे त्यांना ह्यामागची समग्र भूमिका काय होती आणि मनीषाताईंनी जे काय प्रयत्न केले त्याचं काय फलित आहे त्याचा साधारण अंदाज येईल. मोक्षपटांच्या घरांची संख्या वाढवता येत असे, त्यामुळे नवे नवे जे संज्ञा आले किंवा पारिभाषिक शब्द आले आणि ज्यांना नवे विचार सुचले त्या लोकांनी त्या विचारांच्या अनुरूप त्या घरामध्ये वाढ केली आणि अशा प्रकारे 84चा हा घरांचा ज्ञानेश्वरांचा मोक्षपट हळूहळू मोठा व्हायला लागला. रामदासांचा मोक्षपट आहे तो 200-250 घराहून जास्ती आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाचा मोक्षपटाचा प्रकार म्हणजे अक्षक्रीडा विशेष. मागच्या शतकामध्ये अमरावती जवळ दहिसात या ठिकाणी गुलाबराव महाराज नावाचे एक मोठे संत होऊन गेले. हे गृहस्थ स्वतःला ज्ञानेश्वर कन्या असं म्हणायचे आणि ज्ञानेश्वरांचे निस्सीम उपासक होते. आणि त्यांनी असा विचार केला, हा ज्ञानदेवांचा जो मोक्षपट आहे त्यात फक्त भागवत धर्माचं जे विवेचन केलेलं आहे त्याच्यात भर टाकून आपण इतर धर्माची तत्त्वसुद्धा एकत्र आणून त्या धर्मातून सद्गुणांचे काय वर्णन केले आहे किंवा कुठल्या दुर्गुणापासून आपण वाचावं अशी माहिती दिली आहे. ह्या दृष्टीने त्यांनी एक नवाच खेळ निर्माण केला. त्याचं नाव त्यांनी अक्षक्रीडा विशेष किंवा मोक्षपट असं ठेवलं आणि त्याच्यात 285 घरं त्यांनी केली. आणि ह्या पटाचं महत्त्व असं आहे की आत्तापर्यंत फक्त जैन लोकांनी किंवा स्वामीनारायण लोकांनी किंवा तंत्राच्या लोकांनी आपली आपली तत्त्वज्ञानं पुढे शिकवण्याकरता आपल्याच धर्माचा उपयोग केला होता. पण गुलाबराव महाराजांनी भारतात जे विद्यमान धर्म होते त्या सगळ्या धर्मांचा अभ्यास करून त्यांच्यातले काही पारिभाषिक संज्ञा त्यांची काही तत्त्व एकत्र करून, उदाहरणार्थ ख्रिश्चन, मुस्लिम, यहुदी, पारशी या सर्व लोकांच्या धर्मांचा अभ्यास करून त्यांच्या धर्मामध्ये जी काही तत्त्व होती ती त्यांनी आपल्या याच्यात कशी अंतर्भूत करता येतील हा विचार करून हा त्यांचा मोक्षपट किंवा श्रौत क्रीडा विशेष असं त्यांनी त्याला नाव दिले. असा तो 285 घरांचा त्याने मोठा हा पट निर्माण केलेला आहे. आणि आत्तापर्यंतच्या माझ्या माहितीप्रमाणे तो सगळ्यात मोठा पट होता. पण आता रामदासी पट जो आहे तो जवळ 329 घरांचा आहे. जे रामदासांनी आणि त्यांच्या अनुयायांनी किंवा जे वारकरी होते किंवा इतरही त्यांचे अनुयायी होते त्यांनी जसजशी ज्ञानात भर पडत गेली तसतसं त्या संज्ञा नव्या संज्ञा त्यांनी त्यात अंतर्भूत केल्या आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता त्यांनी घरांची संख्या वाढवली. तसंच ह्या गुलाबराव महाराजांनी हा जो सौतपट निर्माण केला त्याचं हेच वैशिष्ट्य आहे की एवढ्या मोठ्या पार्श्वभूमीवर त्यांनी तो पट तयार केलेला आहे की ह्या पट करण्याकरता जसा रामदासी मोक्षपट करण्याकरता तुम्हाला त्याचा अभ्यास करायला लागेल तसाच अभ्यास ह्या इतरसुद्धा तत्त्वज्ञानांचा करावा लागेल. त्यांचे जे धर्माचे नियम आहेत किंवा संस्कृती आहे त्यात त्यांनी काय सांगितलं आहे ह्याचा अभ्यास करून तो निर्णय घेऊन आपलं मत किंवा आपली चर्या किंवा आपली वागणूक कशी बदलावी आणि त्यांच्या धर्माच्या अनुसरून आपल्या धर्मात जे काही साम्य आहे किंवा जे विरोधी स्थळ असतील त्यांचा तौलनिक अभ्यास करून आपली उन्नती करून घ्यावी हा जो मुख्य उद्देश आहे. त्या उद्देशाप्रत जाण्याकरता या ज्ञानेश्वर कन्येने हा जो श्रौतक्रीडा विषय निर्माण केला त्याचं हे महत्त्व आहे. आणि त्यामुळे हिंदू धर्मात सुद्धा इतर धर्मांच्या साहचर्याने किंवा त्यांच्या साधर्म्यांनी यांनी जो तौलनिक अभ्यास करून हा पट निर्माण केलेला आहे हा सगळ्या दृष्टीने महत्त्वाचा असा आहे की त्यात आपल्या धर्माबरोबरसुद्धा इतर धर्मांचा सुद्धा ज्ञान आपण संपादन करू शकतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. व्यासंग मालिकेची सुरुवात आजच्या या भागानं झालेली आहे आणि सरांच्या बोलण्यातल्या त्यांचं जे संशोधन आहे
त्या बोलण्यामधली त्यांची जी सहजता आहे, या सगळ्यांनी आपण खऱ्या अर्थानं आजच्या या भागामध्ये तन्मय होऊन गेलो होतो. मी मगाशी म्हटलं तसं सुरुवातीला, की सरांकडनं आपण विविध विषय ऐकणार आहोत. ते कसे येतील किंवा कुठल्या वेळेला ते येतील त्याबद्दल आपल्याला योग्य ती माहिती दिली जाईलच. पण अशीच ही मालिका आपण पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला अभिप्रेत आहे. धन्यवाद.